पुण्यामध्ये जाऊयात, दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेऊयात, कारण पुण्यामध्ये सुद्धा प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल या परिसरामध्ये उपस्थित आहेत। ज्ञानेश्वर, पुण्याला सध्या नेमका कसा उत्साह पाहायला मिळतोय? पुणेकर सुद्धा आजच्या या नवीन मराठी वर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने करत असतात। बरोबर आहे, आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात पुणेकर ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने करत असतात। मी सध्या याच मंदिर परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर मंदिराच्या बाहेरचा भाग फुलांनी आकर्षक सजवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या फुलांच्या माध्यमातून प्रत्येक सणाला दगडूशेठ बाप्पाचं हे मंदिर सजवण्यात येतं। याही वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं, मराठी नववर्षाच्या निमित्तानं फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि अगदी पहाटेपासून आपण मंदिर परिसरामध्ये जर बघितलं असेल तर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। सकाळी महाअभिषेक महापूजा संपन्न झाली। मराठी नववर्षाच्या निमित्तानं राज्यभराच्या वेगवेगळ्या भागातून जे भाविक आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि बाप्पाचं हे सुंदर असं रूप दर्शन घेण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी, महापूजा करण्यासाठी, नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या चरणी वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या लोक साकडं घालत असतात। खरं म्हणजे यंदा सगळी दुष्काळाची सगळी परिस्थिती राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ओढावलेली पाहायला मिळत असताना लोक तशाच पद्धतीचं साकडं जे आहे ते बाप्पाकडे घालताना पाहायला मिळतात। निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद। ही थेट दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत। घर बसल्या सगळ्या प्रेक्षकांना गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेता आलं। धन्यवाद त्यासाठी।